वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होतीये। प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात या कार्यकारिणीत एकमताने निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दुपारी 3 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नवा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करावं असं म्हटलेलं होतं। नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं सांगितलेलं होतं। त्यानंतर मात्र जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची बातमी आली, पण जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नाही असं देखील जाहीर केलं, स्पष्टोक्ती दिली या सगळ्या प्रकरणावर। इतकंच नाही तर काल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटलेलं होतं की या सगळ्या विषयी आपण अद्यापही अनभिज्ञ आहोत। जयंत पाटलांचा राजीनामा पाहिला नाही, ऐकला नाही, वाचलाही नाही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली होती। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, काय नेमकं आज होऊ शकतं राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत? नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कोणता चेहरा आघाडीवर? नक्कीच लागली जर बघितलं सध्या तर शरद पवार पक्षाचे आज राज्य कार्यकारिणीची बैठक आहे आणि या बैठकीत शशिकांत शिंदे हे जे आहे ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे पुढचा चेहरा होऊ शकतात। मात्र जयंत पाटील स्वतः असं सांगतायत की मी अजूनही राजीनामा दिलेला नाही आणि कुठल्याही पद्धतीत या संदर्भात आमची कुठलीही चर्चा झालेली नाही। आजची जी बैठक आहे ही सर्वसाधारण बैठक आहे जी पक्षाची नेहमीच होत असते असा दावा देखील काल जयंत पाटलांनी केलेला पाहायला मिळतोय। मात्र याआधी जर आपण बघितलं तर अनेकदा चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या की जयंत पाटील नाराज आहेत आणि ते भाजपाची वाट जी आहे ते पकडणार आहेत। मात्र स्वतः जयंत पाटील यांना असं विचारलं असता ते या संदर्भात कोणतीही गोष्ट बोलण्यास तयार नाहीयेत। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे यांना काल विचारलं असता त्यांनी देखील या सगळ्या बाबींना स्पष्टपणे नकार दिलेला पाहायला मिळतो। त्या असं म्हणतात की या संदर्भात मला काही माहिती नाहीये, मी त्यांचा राजीनामा वाचला नाही, पाहिला नाही, बघितलाही नाही अशा पद्धतीचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे नेमकं आज या पक्षामध्ये काय होणार आणि प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार की जयंत पाटलांकडेच ही धुरा कायम राहणार हे सगळं बघणं आज रंजक ठरणार आहे। कारण महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। महाविकास आघाडीमध्ये अनेकदा आपण बघतोय की ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा चालू आहे, दुसरीकडे काँग्रेस स्वतः तुम्ही म्हणालात की या सगळ्या मुद्द्यावर आता हे सगळं प्रकरण एका रंजक वळणावर येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे आज नेमका काय घडामोडी घडतायत याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।